तर गुड मॉर्निंग मित्रांनो, मी अभिजित पाटील. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण चाललोय बघा पळसपे पाड्याला भरायला. मग काय आलो आपण नावाशेवर रोडला डायरेक्ट, कारण की आपण इकडूनच जाणार होतो. कारण की पनवेलमधनं गेलं तर एक टोल लागतोय, इकडून गेलं तर काही टोल लागत नाही, त्यामुळे बरं पडतं. आणि रोड पण हा चांगला आहे, स्पीड ब्रेकर वगैरे काय जास्त येत नाहीत, त्यामुळे चला म्हणलं. आणि पोचलं की मग लोकेशनला आपण डायरेक्ट. आणि तिथे बघा एक कंटेनरला गाडी लावली, कारण की कंटेनरमधून माल क्रॉसिंग करायचं. 200 बॅग होत्या आता आणि आपल्याला लगेच भरून निघायचं होतं. भरून वगैरे घेतल्या तासाभरात. काय पेपर वगैरे घेतलं निघायला लागते म्हणलं. मग आलो की डायरेक्ट इकडे बघा सरळ गेल्यानंतर जुन्या रोडनं जाते आणि इकडं लेफ्ट मारला की आपण डायरेक्ट एक्सप्रेसला निघतोय. मग काय लेफ्ट मारून आलो डायरेक्ट एक्सप्रेस. तर माझ्यासमोर एक गाडी होती, दारू पिला होता तो. मला वाटलं आधी झोप आली होती म्हणून गाडी अशी चालवत, तर दारू पिला होता. आणि मित्रांनो, अशा ड्रायव्हरमुळे सगळी एकामुळे सगळी बदनाम होते ते, आणि कायदा बदलते ते किंवा फाईन वाढते ते. आणि जर ॲक्सिडेंट झालं तर किती जणांना यांना त्रास आहे बघा. तर घरातल्यांचं पण टेन्शन वाढवायचं आणि समोरच्यांचं पण टेन्शन वाढायचं ॲक्सिडेंट. तिथून पुढं काय खेड शिवापूरचा टोल पास करून थांबलो होतो जेवायला, कारण की जाम भूक लागली होती. भाऊ पण होता. सूर्या हॉटेलला मस्तपैकी जेवलो आणि डायरेक्ट नंतर आपण पोहोचलो आणेवाडीच्या टोलला. आणेवाडीचा टोल म्हटलं पास करता करता आपण सहज लक्ष गेलं आपलं बघा, गाडीचं किलोमीटर झालं होतं 1 लाख. म्हटलं घ्यायला लागते व्हिडिओ. आणि तिथनं पुढं मग डायरेक्ट आपण आलो काशेगाव वाटेगाव रोडला. वाटेगावात म्हटलं आता जाऊन झोपायचं आणि सकाळी झोटायचं. पण मित्रांनो, गाडी आपण दारातच लावली आणि झोपलो गाडीतच, आणि डायरेक्ट सकाळी उठून निघालो मावरून. आणि आपल्याला जायचं होतं शिराळासाठी, कारण की शिराळा MIDC मध्ये आपली गाडी खाली होणार होती. तर कंपनी बघा 9 वाजता ओपन होणार होती आणि आपण 9:30 पावणे 10च्या आसपास निघालो होतो घरातून. म्हटलं निवांत जायचं, काही गडबड नाही, कारण की लगेच काही कंपनी उघडल्या खाली करायला घेत नाहीत, त्या म्हणलं निवांत जायचं. तिथून पुढं आलो आणि पुढं ह्या साईडला बघा इकडे कारखाना आहे, राजाराम बापू पाटील कारखाना इकडे, साखर कारखाना. मग तिथून पुढं आलो डायरेक्ट आपण MIDC मध्ये पोहोचलो. इकडे बघा जलशुद्धीकरण केंद्र आहे आणि ह्या साईडला अशी MIDC आहे, सगळीकडे पसरून आहे. आणि म्हटलं तुम्हाला आता जरा दाखवतो कंपनी वगैरे, एवढं काय असं गजबजलेली MIDC नाही. तर तिथून पुढे गेलो आणि आपल्याला समोर एक पिकअप बंद पडलेली दिसली. बंद म्हणजे तिचं काय टायर फुटलं होतं बहुतेक, आणि घासतच तशीच गेली होती पुढं. आता जास्त नुकसान झालेलं असणार आहे. आणि म्हटलं आता आपण जाऊया पुढं, आणि आपल्याला गाडी खाली करायची होती. तर आपण गेटवर पोचल्या बघा आपलं गेट उघडलं. गेल्यानंतर गाडी लगेच लावून खोलून दिली आणि तिने चालूच केली. मग आणि म्हटलं आता भावाला जरा फोन लावून येतोय म्हणून सांगायचं. गाडी बिडी खाली केली आणि डायरेक्ट आलो मग भावाजवळ. तर हा आपला मावस भाव आहे बघा, आणि इकडे त्याची गाडी शिरायला असते गारमेंटला, आणि कामाला पण हा इकडेच आहे. तर आपण भावाशी जरा बोलत बसतो मित्रांनो. तो पण लाईक कमेंट वगैरे करून टाका तुम्ही, आणि फॉलो करायला लागतंय मित्रांनो. तर भेटतो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.